कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच केंद्राकडून याला मान्यता मिळेल. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्याची बैठक होऊन हा निर्णय जाहीर होईल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कर्नाटक सरकारनं यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही केली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याला कितीही तोटा झाला तरी धरणाची उंची 524 मीटर वाढवण्यात येईल, असंही कर्नाटक सरकारनं जाहीर केलंय. अलमट्टीची उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. अलमट्टीची उंची वाढवण्याला विरोध असतानाही महाराष्ट्र सरकार याबाबत फारसं गांभीर्य दिसत नाही. अलमट्टीची उंची वाढवण्यास आमचा विरोध असून त्याविरोधात कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी 11 मे रोजी कोल्हापूर बाजार समितीमधील मल्टीपर्पज हॉलमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित केलाय, अशी माहिती जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळं या वादामुळं आता ही उंची वाढवायचं खरं तर थांबलेलं आहे. यावर महाराष्ट्र सरकारची भूमिका संपूर्णपणे संदिग्ध आहे आणि याचा परिणाम 2019 आणि 2021ला शेतकरी, व्यापारी, सामान्य ग्राहक यांना त्रास झालेला आहे. त्यामुळे या उंचीवाढीविरोधात आम्ही सर्वपक्षीय, सर्वसामान्य जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. त्याकरता आंदोलनाची दिशा आणि ध्येय ठरवण्याकरता आमचा मेळावा आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांनाही बोलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला बाजार समितीचे संचालक भारत पाटील भुयेकर, कोल्हापूर जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चंद्रकांत पाटील पाडळीकर, बाबासाहेब देवकर, सखाराम चव्हाण आणि मारुती पाटील उपस्थित होते.